नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये एक्झिक्युटिव्ह पदाच्या भरती निघालेली आहे। तर शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, किती जागांसाठी भरती आहे, कुठे अप्लाय करायचं, फीज, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर पदाचे नाव आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह। यामध्ये ओपनसाठी 13, EWSसाठी 3, OBCसाठी 19, SCसाठी 12, STसाठी 4 अशा एकूण 51 वॅकन्सी आहेत। तर तुम्ही ते स्टेट वाईज वॅकन्सी बघू शकता। छत्तीसगडसाठी 3, आसामसाठी 3, बिहारसाठी 3, गुजरातसाठी 6, हरियाणासाठी 1, जम्मू काश्मीरसाठी 2, केरळ लक्षद्वीपसाठी 1, महाराष्ट्र आणि गोवासाठी 4, नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचल प्रदेशसाठी 3, मणिपूरमध्ये 2, मेघालयासाठी 4, मिझोरामसाठी 3, नागालँडसाठी 5, त्रिपुरासाठी 3, पंजाबसाठी 1, राजस्थानसाठी 1, तमिळनाडूसाठी 2, पाँडिचेरीसाठी 1, उत्तर प्रदेशसाठी 1, उत्तराखंडसाठी 2 अशा एकूण 51 जागा आहेत। तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर ग्रॅज्युएशन झालेलं असावं, कुठल्याही ब्रांचमधून तुमचं ग्रॅज्युएशन हे फुल टाईम झालेलं असावं। आणि जॉब डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर मंथली रेव्हेन्यू टार्गेट सेल्स करावं लागेल, ट्रेनिंग द्यावी लागेल, पिरियॉडिक ट्रेनिंग, एज्युकेशन सेशन, GDS आणि IPPB प्रोडक्ट्सवर, म्हणजे एक प्रकारे सेल्सवाली जॉब आहे मित्रांनो। आणि वयोमर्यादा म्हणजेच एज लिमिट 1 फेब्रुवारी 2025पर्यंत तुमचे वय हे 21 ते 35च्या दरम्यान असावे। यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे। SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षे सूट असेल। आणि पे स्केल तुमचे 30,000 रुपये प्रति महिना म्हणजे ग्रॉस सॅलरी असेल। यामध्ये तुमचे टॅक्ससुद्धा म्हणजे PF ESI वगैरे कटेल। आणि ॲन्युअल इन्क्रीमेंट तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसवर होईल। आणि अप्लाय कुठे करायचं तर ippbonline.com/web/IPB/current openings या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि ॲप्लिकेशन फी ही SC ST PWD कॅटेगरीसाठी 150 रुपये आणि अदर्ससाठी 750 रुपये ही असेल। म्हणजे जनरल OBC आणि EWSसाठी 750 रुपये, SC ST PWDसाठी 150 रुपये। ही जॉब ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल। 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट राहील, नंतर तुमच्या परफॉर्मन्स बघून हा कॉन्ट्रॅक्ट आणखी 2 वर्ष वाढवण्यात येईल। पण एक चांगली गोष्ट आहे, यामध्ये परीक्षा नाही आहे, तुमच्या डायरेक्ट ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजवर आणि तुमच्या इंटरव्ह्यूवर तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर ज्यांना सेल्समध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे। तर बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, तर मेरिट लिस्ट ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर लागेल। समजा दोन्ही कॅन्डिडेटला सेम पर्सेंटेज असेल तर त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार त्याला सिलेक्ट करण्यात येईल। मग इंटरव्ह्यू होईल, नंतर सिलेक्शन होईल आणि फायनल लिस्ट ही वेबसाईटवर दाखवण्यात येईल। आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड हा 1 वर्षाचा असेल। नंतर तुमच्या परफॉर्मन्स बघून तो आणखी 2 वर्षापर्यंत वाढवण्यात येईल। तर ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँकसाठी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नोकरी A to Z ला सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।